गुड मॉर्निंग. बघा या ठिकाणी आपल्याला कंबाईन असेल, आपली राज्यसेवा असेल, सरळ सेवा असेल, या ठिकाणी तुम्हाला सायन्स विषय सर्वांना आहे म्हणजे अभ्यासाला मिळतो. पण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कधी कधी आयोग असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये काय विचारलं जातं तर वनस्पतीचे रोग आणि त्या रोगाचे कारक विचारले जातात. मग आपल्याला हे आपण बघतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे नावं किती अवघड आहेत. म्हणजे हे कसे लक्षात ठेवणार तुम्ही? आता इथं बघा काय दिलं की विल्ट ऑफ पोटॅटो डिसीज. आता हा सुडोमोनास सोलनेसी. आता हा आपण कसा लक्षात ठेवणार? बघा आता मी कसं लक्षात ठेवतो तुम्हाला सांगतो. आता आपण काय करतो, बटाटा असेल, पोटाटा असतो, तो सोलतो आपण. आता घरी आई आपली काय करते की ते बटाटा सोलत असते. मग आपण कसं लक्षात ठेवणार? विल्ट ऑफ पोटॅटो डिसीज म्हटले काय करणार आपण? सुडोमोनास काय करते आई? ते बटाटा सोलत असते. त्यावरून आपण कसं लक्षात ठेवलं? सुडोमोनास सोलनेसी. म्हणजे अशा प्रकारे आपण कोणतेही रोग घ्या आपण लक्षात ठेवू शकतो. मग असेल आपला ब्लॅक ऑफ आर्म राईस डिसीज. तर राईस म्हटले की आपण त्याला एक रायमिंग वर्ड जोडायचा, राईस ओरझी. ओरझी म्हटलं की काय? राईस संदर्भात आला. मग आता आपण लक्षात ठेवायचं ब्लाइट ऑफ राईस डिसीज म्हटलं की झॅन्थोमोनास ओरझी. अशा प्रकारे आपण वेगवेगळे रोग लक्षात ठेवू शकतो. जसं की आपण पुढे बघू शकता तुम्ही अजून एक तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. काय? ब्लाइट ऑफ मेज डिसीज. आता मेज म्हटलं की काय असते? मका असते. आपल्याला माहिती आहे की जनरली ज्याचा अभ्यास चांगला आहे की जसं की आपण म्हणू शकतो कशाचा की सायन्सचा असेल. कॅमेरा आपण बघू शकता की ब्लाइट ऑफ मेज डिसीज. मेज म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे? मका. आपण मेज म्हणले की जनरली काय लक्षात ठेवतो? मका. माहीत असतं आपल्याला मेज म्हणजे मका. मग आपण काय करायचं की पुढं त्याचा कारक कसा लक्षात ठेवायचा? पेंटॉई स्टिवर्टी. कसा लक्षात ठेवायचा? स्टिवर्टी. काय नावात त्याच्यात वर्ड काय दडलेलं आहे? वाटी किंवा वरटी. मग आपण काय लक्षात ठेवायचं की आपल्या गावाकडे मका असते. त्या मक्याच्या आपण काय केलं? लाह्या केल्या किंवा त्या आपण वाटीमध्ये खायला लागलो. मग मेजवरनं आपण कुठे गेलो? वाटीकडे गेलो. वाटीत काय खाल्ले? त्या मक्याचे लाह्या खाल्ल्या. त्यावर लक्षात ठेवायचं की ब्लाइट ऑफ मेज डिसीज म्हणजे पेंटॉई स्टिवर्टी. वाटी आली लक्षात, झाला तो लक्षात राहिला डिसीज. त्या पद्धतीने आपण अजून कोणता लक्षात ठेवू शकतो? हा सोपा आहे, रेड रॉट ऑफ केन शुगरवरचा. आता तिथं कसं लक्षात ठेवायचं? आता आपण पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतील, विदर्भातले असतील. आता पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त काय असतो? ऊस असतो. तर बघा शुगर केन म्हटलं की आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? तर हा ऊसावरचा आहे. मग आता कार कसं लक्षात ठेवायचा? कार कसं लक्षात ठेवायचा? तर कोलेक्टो ट्रायकम फाल्कटम. आता तुम्ही जनरली ऊस शेतकरी असणारे बघा त्यांच्याकडे लागण नावाचा प्रकार असतो, खोडवा असतं. मग काय करतात? लागण झाली की ते ऊस जातो. ऊस गेल्यानंतर मग पहिल्या ऊसापासून त्याचे तुकडे केले जातात. त्याला आपण आमच्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? ते छोटे छोटे तुकडे करणं. तुकड्याला काय म्हणतात? की ते त्याचे छोटे छोटे तुकडे केले. तुकड्यालाच काय म्हणतात? की त्याचे फाकळ्या केल्या. फाकळ्या हा शब्द आहे ग्रामीण भागातला. त्याच्यावरून आपण काय लक्षात ठेवलं? फाल्कटम. झाले का? मग तुमच्या शुगर केनचा जरी विचारला तर काय लक्षात ठेवणार तुम्ही? कोलेक्टोट्रायकम फाल्कटम. बरं तुम्हाला कोलेक्टोट्रायकम नाही लक्षात राहिला पण पुढचा फाल्कटम लक्षात राहिला ना. त्यामुळे मग तुम्ही काय करू शकता? रेड रोट ऑफ शुगर केन म्हटला की तुम्ही काय लक्षात ठेवू शकता? कोलेक्टोट्रायकम फाल्कटम लक्षात ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही रोग असतील, कवकजन्य असतील, विषाणू असतील, जीवाणू असतील, हे लक्षात ठेवू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काही ना काही करून ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. जसं की अजून एकदा बघू आपण रस्ट ऑफ व्हीट डिसीज. या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे? व्हीट दिलेलं आहे. व्हीट म्हणजे काय असतं? गहू असतो. आता बघा व्हीट कुठं असतो? बघा जनरली तुम्ही शहरी भागामध्ये काय करतात? आपल्याकडे शेती करतात का? रेअर करत नाहीत. मग काय ग्रामीण भागामध्ये शेती करतात. कशाची करतात? तर गव्हाची करतात. मग काय लक्षात ठेवायचं? रस्ट आहे. कशातला रस्ट आहे? रस्ट म्हणजे काय? तर तो आपण एक रस्ट आवरण येतो त्यावरून आवरणावरून रस्ट लक्षात ठेवला. पण व्हीट कुठं असतो? ग्रामीण भागामध्ये असतो. गहू कुठं असतो? ग्रामीण भागामध्ये असतो. मग आपण काय लक्षात ठेवलं? पुक्सिनिया ग्रामिनिस्ट ट्रिकी. झालं. आता सेम टू सेम तुम्ही म्हणताल की सर अजून जास्त असतात, म्हणजे सेम टू सेम नावाचे असतात. बघा तुम्हाला सांगतो मी रेड रॉट ऑफ शुगर केन डिसीज. आता इथं काय आलता? रस्ट आलता. इथं काय आलाय? रेड रॉट आलेलं आहे. म्हणजे तुम्ही थोडंफार सगळंच की तुम्ही जसं की ट्रिक्सच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या गोष्टीच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकत नाही. मग काही ठिकाणी लिमिट्स पण असतात. मग त्या ठिकाणी थोडंसं पाठांतर वाढवलं पाहिजे तुम्ही. अजून एक बघू आपण डाउनी मिल्ड ऑफ ग्रेप. आता ग्रेप म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता? द्राक्षे. आता डाउनी मिल्ड म्हटलेलं आहे ना त्यांनी. बघा द्राक्ष म्हटले की तुम्हाला काय आठवतं? साधारणपणे ग्रेप्स आठवतात. आपल्याला शिकवलं असतं की बाबांनो ग्रेप्स म्हणजे काय? द्राक्षे. तर त्याचा कारक कसं लक्षात ठेवायचा? तर क्लास्मोस्पेरा व्हिटिकोला. आता बघा या ठिकाणी कोको कोला असेल,
वाईन्स असतील, ह्या गोष्टी आपण बऱ्यापैकी फळांपासून बनवतो. म्हणजे की जसं वाईन पण बघा, नाशिकला असेल, सांगलीला या ठिकाणी द्राक्ष असतात, तर त्या ठिकाणी काय करतात, तर या ठिकाणी आपण त्याच्यापासून वाईन पण बनवले जातात. मग समजा की द्राक्षापासून आपण काय बनवला, कोकोकोला बनवला म्हणायचं, विटिकोला बनवला, मग त्याच्यावर आपण काय लक्षात ठेवलं, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप. मग त्याचा कारक कसा लक्षात ठेवला, ग्रेप नावावरून द्राक्षाचा आपण कोकोकोला लक्षात ठेवला, किंवा एखादं पेय लक्षात ठेवलं, त्याच्यावरून आपण काय केलं, क्लास्मोपोरा विटिकोला लक्षात ठेवला. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे रोग लक्षात ठेवू शकतो. आणि मुलांनो हे येतात पेपरला बघा. आता कंबाईनला दोन्ही वेळेस आलेलं आहे, मागच्या वेळेस पण आलेलं आहे, त्याच्या अगोदर पण आलेलं आहे. आणि राज्यसेवेला तर हा हमखास येणारा क्वेश्चन आहे. तसं आता तुम्ही विचार करू शकता, सरळ सेवेमध्ये पण असे क्वेश्चन यायला लागलेले आहेत. म्हणजे हे क्वेश्चन तुम्हाला पाठ करणंच आहे. मग पाठ केलं तर हे लक्षात राहणार आहे का, नाही, तर मग ह्याला असा पर्याय शोधू शकता तुम्ही. थँक्यू, धन्यवाद.